नमस्कार शेतकरी मित्रांनो, हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आपल्या पारंपरिक जीवनातील ज्या जुन्या काळातील वस्तू आहे त्याची आपण माहिती घेणार आहोत. आपण पाहू शकता, आपण जे पाहत आहात ते जातं, तर जात्याविषयी पण माहिती घेणार आहोत. तर आपण पाहू शकता की हे 2 दगडापासून बनवलेलं जातं आहे. तर हा जो वरचा दगड आहे, तो वरचा दगड आणि हा जो दांडा, तर दांडा कशासाठी की हे जातं फिरवण्यासाठी या दांड्याचा उपयोग होतो. तर आपण पाहू शकता की हा जो मध्ये होल दिलेला आहे त्यातून आपण काय करायचं की धान्य टाकायचं व धान्य टाकल्यानंतर आपल्या इथे खाली बारीक असं पीठ येतो. तर आपण पाहू शकता की हा जो 2 दगडाचा जातं आहे, तर हा खालचा दगड असतो तो स्थिर राहतो. वरचा दगड आहे तो आपण दांड्याच्या साहाय्याने गोल गोल फिरू शकतो. जुन्या काळातील ज्या महिला असायच्या तर ह्याच्यावरती सकाळी उठल्या उठल्या एक ओव्या वगैरे जा, पहिली माझी ओवी ग, पहिला माझा मान ग, पहिली माझी ओवी ग, पहिला माझा मान ग, ओव्या गाऊ कौतुकाच्या ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुकाच्या ये रे बा विठ्ठला, ये र बा विठ्ठला, ये र बा विठ्ठला. अशा प्रकारे पहाटे महिला ओव्या गाऊन आपल्या सकाळची सुरुवात करायचं. त्यामुळे काय व्हायचं की ह्या जात्यावरती दळण दळत असताना त्यांना जी अंगमेहनत करायची त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारचे आजार नसायचे व त्यांचा कसा दिवस एकदम चांगला व मस्त जायचा. आपण पाहू शकता की आधुनिक जगामध्ये आता आपण मिक्सर किंवा ग्राइंडरचा वापर करतो, पण ते पूर्वीच्या काळी असं नव्हतं. पूर्वीच्या काळी जे आपलं दळण वगैरे दळण्यासाठी अशा ह्या जात्यांचा उपयोग व्हायचा व तो मोठ्या प्रमाणात केला जायचा. प्रत्येक घरामध्ये जातं असायचं. तर आता काय होतं आहे की आपण थोडंसं जरी दळण वगैरे असलं तर आपण चक्कीवरती जातो, पण पूर्वीच्या काळी तसं नसायचं. जे काही दळण वगैरे असेल तर ह्या जात्यावरती दळायचं व चांगल्या पद्धतीने ह्या जात्यावरती आपलं दळण दळून व्हायचं. तर अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकता की आता ह्या जात्यामध्ये आपण गहू टाकलेले आहेत. तर गहू एकदम सुंदररित्या ह्याच्यामध्ये आपण बारीक होत आहे. तर अतिशय चांगल्या प्रकारे आपण हे जाते फिरवत आहे. तर जात्याचा आवाज पण आपल्याला छान आणि मस्त येतो. तर आपण पाहू शकता की आपलं काम झालं की त्यानंतर हे लाकडी दांड आहे ते काढायचं आणि त्याच्यानंतर हे दगड आहे ते दगड काढल्यानंतर स्वच्छ करायचं, म्हणजे झाडू घ्यायची एक छोटी आणि झाडूने आपण ते स्वच्छ करू शकतो. म्हणजे काय करायचं की पुन्हा जेव्हा आपण दुसरं धान्य टाकू म्हणजे तांदूळ बाजरी वगैरे असं, तेव्हा त्यामध्ये तर त्या धान्याचा घटक येऊ नये म्हणून आपण काय करायचं झाडूने स्वच्छ करायचं. स्वच्छ करून एकदम चांगलं करायचं आहे, म्हणजे कसं दुसऱ्या धान्यासाठी आपल्याला काही अडचण येणार नाही. तर आपण पाहू शकता अतिशय सुंदर पद्धतीने हे दळण दळून झालेलं आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हिरवं जग आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.